हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी आज बनवणार आहे आमरस आणि हरभऱ्याची भाजी. स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या 15 दिवसात व्ह्यूज किती येऊ राहिले. चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. इथं मी कोथिंबीर कट करून घेतलं. इथं कांदा, टमाटर सगळं मी बारीक कट करून घेणार आहे. स्किप न करता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. इथं मी कांदा कट करून घेतला. आता टमाटा करते. इथं टमाटा पण झालं कट करून. आता हिरवी मिरची कट करून घेणार आहे. आता खलबत्त्यामध्ये मी आलं लसूण कुटून घेते. इथं आलं लसूण कुटून घेतलं. आता काढून घेणार आहे. इथं मी सगळं काढून घेतलं. आता मी इथं कुकर ठेवून दिलं. त्यात 1 ग्लास पाणी घालणार आहे. हरभरा, इथे तेजपत्ता, लवंग आणि दालचिनी घालणार आहे. थोडी हळद आणि तेल घालणार. इथे मी कुकरला झाकण लावणार आहे. मी तुम्हाला टाइम सांगणार की आपले व्ह्यूज 15 दिवसात किती आले आणि कसे आले ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. स्किप न करता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा. चला तोपर्यंत आता आमरस करूया. सगळ्यात आधी मी आमरससाठी 3 आंबे घेतले आहेत. सगळ्यात आधी मी आंब्याची साल काढून घेते. सगळे आंब्याची साल काढून घेणार आहे व्यवस्थित. इथं मी आंब्याची साल काढून घेतली. आता सगळं कट करून घेणार आहे. इथं मी सगळं बारीक बारीक कट करून घेणार आहे. आणि माझे व्ह्यूज मला किती येऊ राहिले तुम्हाला माहिती आहे का? मला टोटल व्ह्यूज मला किती 8000 येऊ राहिले एक व्हिडिओला. तर हा व्हिडिओ बी पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा. परत मी नंतर तुम्हाला सगळं सांगणार आहे. बघा इथं मी बारीक कट करून घेतलं सगळं. इथं कट झालेलं आहे. आता मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. मिक्सरमध्ये मी विलायची साखर घातली. मी इथं पाण्याचा वापर करणार आहे. इथं मी थंड पाणी वापरलं आहे. तुम्ही दूध पण तुम्हाला दूध वापरायचं असेल तर तुम्ही दूध वापरा. इथं मी बारीक करून घेतलं. इथं आपला आमरस झाला आहे. मी थोडंच पाणी घातलंय. तुम्हाला जर वाटलं तर पाणी घाला. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही आमरस करा. चला तोपर्यंत आपण आपले हरभरे बघूया शिजले का. इथं आपले हरभरे पण शिजून झालेले आहे. बघा इथं हरभरे शिजून झाले आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. गॅस चालू करून कढई ठेवून दिली. तेल, जिरे आणि आलं लसूण व्यवस्थित परतून घेणार आहे. व्यवस्थित परतून घेते. खडा मसाला घालणार आहे. 1
कांदा पण व्यवस्थित परतून घेते. इथं कांदा व्यवस्थित परतून झालं, त्यात घालणारे मसाले. हळद, मिरची व्यवस्थित परतून घेणार. हिरवी मिरची, गरम मसाला, आता घालणारे टमाटर, कोथिंबीर, थोडं पाणी घालणार आहे. टमाटर शिजेपर्यंत मी झाकण लावून देते. आणि मी सगळ्यात आधी मी शॉर्ट व्हिडिओ टाकायचे. शॉर्ट व्हिडिओ माझे जसं त्यांच्यावर व्ह्यूज जास्त यायला लागले ना, तसे मी लॉंग व्हिडिओ टाकायला लागले. तर तुम्ही पण डायरेक्ट लॉंग व्हिडिओ टाकू नका, आधी शॉर्ट व्हिडिओ टाका. शॉर्ट व्हिडिओवर बघा किती व्ह्यूज येऊ राहिले, मग तेव्हा लॉंग व्हिडिओ टाका. तसं माझं तर रोज 1000-1500 वाढू राहिले, तसं तुमचे पण वाढतील. बस मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे. आणि माझ्या चॅनलला खूप सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. जसं मला माहिती भेटेल तसं मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी इथं हे हरभरं मिक्स करून घेते, म्हणजे बारीक करून घेते, कारण ग्रेव्ही येईल ना, म्हणून त्याला बारीक करावं लागेल. जाडसर थोडं बारीक करून घेते मी. या प्रकारे करून घेतलं. आता झाकण खोलते. थोडं पाणी घालणार आहे. थोडं मीठ, बघा इथं आपली भाजी झालेली आहे. इथं भाजी झाली. इथं बघा आपली भाजी किती छान झाली आहे.
बघा इथं आपलं जेवण बनवून झालं आहे. मी जसं सांगितलं तसं जरी तुम्ही केलं ना तर 100% व्ह्यूज येतील. आधी शॉर्ट व्हिडिओ टाकायचे, मग लॉंग व्हिडिओ टाकायचे. माझं व्हिडिओ आजचं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब पण करा मला.